मग याला राजकारणाचा हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही हे सरकारला कळत नाही. तो दोष त्यांचा आहे. या आठवड्यामध्ये 12 घटना सातत्यानं होतात आणि एक दिवस नाही रोज होतात आहे. तर सरकारला आमची भूमिका आहे का की झाली घटना पण राज्यात अशा घटना होऊ नये याच्यासाठी तरी तुम्ही रस्त्यावर या, प्रशासन टाईट करा. पण तुम्ही या सगळ्या नराधमाला मोकळे सोडत आहे हे आता ते राजकारण करत असतील पण महाराष्ट्राची ही प्रतिमा आम्ही खराब होऊ देणार नाही. आम्हाला काय वाटतं म्हणजे यांचा विरोध करायचाच नाही. नराधमाला मोकळ सोडता हे सरकार म्हणजे सोडून द्यायचं. आता म्हणूनच माननीय हायकोर्टाने सुमोटो हे प्रकरण आपल्याकडे घेतलं आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचं म्हणजे हायकोर्टाचं काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो की एवढ्या महाराष्ट्रामधल्या बदलापूरच्या घटनेमध्ये स्वतः हायकोर्ट पुढे आला आणि सुमोटो हे प्रकरण आपल्याकडे घेतलं. आणि आमच्या अपेक्षा माननीय हायकोर्टाकडूनच आहे, त्या सरकारकडून काही अपेक्षा नाही. त्यांनी जो सरकारी वकील लावला तो भाजपचा कार्यकर्ता आहे. आताच भाजपच्या तिकीटवर उमेदवार म्हणून लढलेले आहेत. त्या ज्या आयजी आहेत आरती सिंग त्या पण डाऊटफुल आहे. सरकार हे प्रकरण दाबायला लागलेलं आहे. पण माननीय हायकोर्टाने हे प्रकरण आपल्या ताब्यात घेतल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळात अशा घटना होणार नाही. अशा पद्धतीची तंबी माननीय हायकोर्टाकडून सरकारला मिळेल आणि महाराष्ट्राची प्रतिमा वाचेल असा आम्हाला विश्वास. बॅनर तर त्यांचे लागलेच आहे. 470 कोटी रुपये तर प्रसिद्धीसाठी खर्च करतायत सरकार. त्याला काही वेगळे बॅनर काय लोकांना तयार करायची गरज नाही. सरकारनेच गावागावात लावलेले बॅनर आहेत. घटना झाल्यानंतर लोकांमध्ये उद्रेक झाला आणि जे 300 लोकांवर गुन्हे दाखल केले त्याच्यातला एक तरी राजकीय माणूस आहे का? नाही. सामान्य माणसं आहे, कॉलेजमध्ये शिकणारे मुलं मुली आहेत. सरकारला या पद्धतीचा आरोप करायचा काहीच अधिकार नाही. 300 लोकांवर गुन्हे दाखल झाले तर कॉलेजमध्ये शिकणारे मुलं मुली आहेत, सामान्य लोक आहेत. असं खोटं का बोलतंय हे सरकार? अरे जे पाप झालेलं आहे स्वतः मुख्यमंत्री 15 ऑगस्टला त्या गावात होते. त्यांनी याची चौकशी करून तिथंच त्याची सगळी कारवाई करून मोकळं व्हायला पाहिजे. तर लोकांनी हे आंदोलन घेतलेलं आहे. जसं लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जनतेने आपल्या अंगावर घेतल्या होत्या तसं बदलापूरच्या घटनेमध्ये लोकांनी हे आंदोलन अंगावर घेतलं आणि लोकांनी सरकारला सबक देण्यासाठी रस्ता रोको केला. 10 तासाच्या वर हे जनतेने केलेलं आहे आणि यांचे आमदार जाऊन त्या ठिकाणी उचलला आणि त्यांच्यावर लाठीचार्ज केला. भगिनीवर लाठीचार्ज केला पुरुष पोलिसांनी. आणि आमच्या सकाळच्या पत्रकार भगिनी याला यांचा महायुतीचा नेता जो माजी नगराध्यक्ष होता त्या भगिनीला किती घाण बोलला हे आपण ऐकलेलं आहे. यांना लाजशरम नाहीच आहे. राज्यातले सरकार हे बेभान सरकार आहे. हे कोणावर काय कारवाई करणार काय नाही. राज्यामध्ये प्रशासन तरी राहिलेलं आहे का? राज्य हे सगळे वाऱ्यावर आहे. महाराष्ट्रामध्ये कायदासुव्यवस्था राहिलेली नाही, कोणाचा धाक कोणाला राहिलेला नाही. आणि म्हणून हे जे नराधम आहे अशा नराधमाचं कृत्य मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अनेकदा आम्ही सरकारला सांगितलं पण सरकारला काही घेणं देणं नाही. आणि म्हणून काल ज्या काही घटना ज्या मुलींच्या झालेल्या आहेत आणि लोकांनी स्वयंपूर्तीनं त्या आंदोलनात तिथं राजकीय कोणी नव्हतं. तुमच्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. जरा सामान्य सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण नको, आमच्या मुलींना वाचवा अशी आर्त आहात. आणि तुम्हाला सांगतो बदलापूरमध्ये लोकांनी त्या महिलांनी पैसे वापस पण करून टाकले सरकार. आम्हाला नको तुमचे पैसे 1,500 रुपये वापस घ्या तुमचे पण आमच्या मुली वाचवा. या सरकारला थोडी लाज असती ना. ते सरकार पायउतार स्वतः होऊन गेलं आणि या सरकारला तर बेशरम सरकार आहे.